आणि सहर शेख हिचा इंस्टाग्राम स्टेटस सध्या चर्चेत आहे। सहर शेख हिने इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवत विरोधकांना डिवचले। जर ते तुम्हाला खलनायक ठरवत असतील तर खलनायकासारखी पोच द्या, आठवणीत राहील असं वागा, अशा आशयाच्या स्टेटसमुळे सहर शेख पुन्हा चर्चेत आली। आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत आहेत। कुणाल, सहर शेख हिच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत आधीच चर्चा सुरू आहे, ती नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरू होते आणि त्यानंतर आता हे स्टेटस। अगदी बरोबर आहे। काही वेळातच सहर शेखची पत्रकार परिषद ठाण्यामध्ये पार पडणार आहे आणि त्यापूर्वीच अशा प्रकारचा स्टेटस जो आहे हा स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। कारण मागील अनेक दिवसांपासून ज्या प्रकारे बातम्या येत आहेत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीमध्ये ते अवैध असल्याचं ठरवलं गेलं, त्यानंतर नगरसेवक पदावरती त्यांच्या गदा आली आणि एकंदरीतच सर्व विरोधकांकडून वारंवार डिवचल्यानंतर अशा आशयाचा स्टेटस जो आहे तो आता इंस्टाग्रामवरती सहर शेखने पोस्ट केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेले आहे। काही वेळातच आता पत्रकार परिषद सहर शेख घेणार आहे, त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमका काय खुलासा करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र विरोधकांनी ज्याप्रमाणे तिला डिवचलेलं आहे ते स्क्रीनच्या माध्यमातून त्या ज्या कमेंट्स आहेत त्या देखील दाखवणार असल्याचं या ठिकाणी समजतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल कुणाल।